पोलीस हे जनतेचं रक्षण करण्यासाठी असतात, मात्र बीडच्या पोलीस दलातल्या एका पोलीस अधिकाऱ्यानं चक्क दुचाकी त्याचबरोबर पोलीस अधीक्षक कार्यालयातल्या बॅटऱ्या चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झालाय। बीडच्या पोलीस दलातल्या या अधिकाऱ्यानं मागच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये 24 डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयामधल्या युनिटरच्या 10 बॅटऱ्या चोरी केलेल्या होत्या। त्यानंतर त्याला पकडलं गेलं होतं, त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। ज्यावेळेस गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यावेळेस त्याच्याकडचे जे काही साहित्य आहे, चोरलेल्या गोष्टी आहेत त्या जप्त करण्यात आलेल्या होत्या। जवळपास 58 बॅटऱ्या आणि एक एलईडी टीव्ही त्यावेळेस जप्त केलेली होती। मात्र ही सगळी प्रकरणं बाहेर आल्यानंतर पोलीस चोरी करत असताना घटल्यानंतर सुद्धा हा व्यक्ती दारू आणि त्याचबरोबर ऑनलाईन खेळ खेळणं बंद करत नव्हता। त्यामुळे त्याच्यावरती पुन्हा कर्ज झालं। लोकांचं कर्ज असल्यामुळे, लोकांचे पैसे असल्यामुळे त्याला हे पैसे कसे फेडायचं असा मोठा प्रश्न पडलेला होता। त्यामुळे त्यांनी बीड मधील काही साथीदार सोबत घेऊन बीड मधल्या 7 दुचाकी चोरल्या आणि हे प्रकरण पुन्हा एकदा उघडकीस आलं। बीडच्या गुन्हे शाखेने पुन्हा एकदा कारवाई केली। मात्र हे प्रकरण नेमकं कसं घडलं आणि ही घटना उघडकीस कशी आली, सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बीडच्या पोलीस दलामध्ये अमित सुतार नावाचे एक पोलीस उपनिरीक्षक अधिकारी आहेत। त्यांनी 2024 मध्ये 24 डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयामधल्या 10 युनिटरच्या बॅटऱ्या चोरल्या होत्या। त्या चोरी गेलेल्या बॅटऱ्याचा शोध घेत असताना या अमित सुतार नावाच्या अधिकाऱ्याने चोरी केली असल्याचं उघड झालं आणि त्याच्यावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आला। ही घटना नेमकी कशी घडली जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तर सर्व प्रेक्षकांचं आपल्या न्यूज टीव्ही मराठीमध्ये स्वागत। बीडच्या पोलीस दलामध्ये अमित सुतार नावाचे पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून अधिकारी आहेत। त्यांनी मागच्या वर्षी म्हणजे 24 डिसेंबर 2024 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातल्या युनिटरच्या 10 बॅटऱ्या चोरल्या होत्या। मात्र हे प्रकरण उघडकीस आलं। गुन्हे शाखेनं हे प्रकरण उघडकीस आणलं आणि त्यांच्या जवळच्या जवळपास 58 बॅटऱ्या जप्त केल्या आणि एक एलईडी टीव्ही जप्त केली। त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। मात्र ते काही दिवसापूर्वी जामिनीवरती बाहेर आलेले होते। मात्र जामिनीवरती बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा चोरी करायला सुरुवात केली। त्यांच्यावरती अनेक लोकांचं कर्ज होतं, उसने घेतलेले पैसे होते, ड्रीम 11 आणि जंगली रमी, त्याचबरोबर ऑनलाईन जे काही जुगार आहेत ते जुगार खेळण्याचं काम आणि दारूचं व्यसन या अधिकाऱ्याला असल्याचं सांगितलं जातंय। या सगळ्या गोष्टीमुळे या अधिकाऱ्यावरती मोठं कर्ज झालेलं होतं आणि कर्ज फेडण्यासाठीच त्याने बीड शहरामधले काही साथीदार सोबत घेऊन बीड शहरातल्या 7 दुचाकी चोरल्या होत्या आणि हे प्रकरण पुन्हा एकदा बाहेर आलं। बीडच्या गुन्हे शाखेनं पुन्हा एकदा कारवाई केली आणि या पोलीस अधिकाऱ्याला नवनीत कावत यांनी देखील निलंबित केलेलं आहे। निलंबित केलेल्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र बीडमध्ये सातत्यानं अशा धक्कादायक घटना घडत असताना बीड मधल्या पोलीस दलातील अधिकाऱ्याकडून देखील घटना घडत असल्यामुळे जनतेमध्ये मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे।